नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय पुढारी न्यूज. आमच्या पुढारी आयकन्स या विशेष कार्यक्रमामध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी, रत्नशास्त्र म्हणजेच जेमोलॉजी हे अत्यंत रोचक असं शास्त्र आहे. तर रत्नशास्त्र ही ज्योतिषशास्त्राची अत्यंत महत्त्वाची शाखा आहे, जी नवग्रहांच्या ऊर्जेचा आपल्या जीवनावर काय परिणाम होऊ शकतो आणि ते शुभ परिणाम करण्यासाठी रत्नांचा वापर आपण कसं शास्त्रोक्त पद्धतीने करू शकतो याबद्दल सांगतं. तर रत्नांचं महत्त्व आपल्या जीवनात वेगळंच आहे आणि बऱ्याचदा आपल्याला रत्न धारण करण्याचा सल्ला सुद्धा दिला जातो आणि याच रत्नांविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओत आलेले आहेत नवग्रह रत्न केंद्राच्या अनु मोतीवाला भोसले. त्यांचं स्वागत करूया. मॅडम, स्वागत पुढारी न्यूजच्या स्टुडिओमध्ये. अनु मॅडम्सकडून आपण नीलम या रत्नाविषयी आज जाणून घेणार आहोत. मात्र त्याआधी मॅडमची थोडक्यात ओळख करून देते. अनु मोतीवाला या प्रसिद्ध रत्नशास्त्री H.N. मोतीवाला यांच्या कन्या आहेत आणि परंपरेने रत्नशास्त्री या घराण्यातल्या त्या वंशज आहेत आणि या घराण्यातल्या आलेला रत्नशास्त्राचा वारसा अनु या अत्यंत अखंडपणे चालवतात. तर सुखी आणि आनंदी आयुष्यासाठी आपल्याला रत्न ही कशी काय उपयोगी ठरू शकतात आणि रत्नांचे फायदे काय आहेत, ते कशी धारण करावीत, काय वैशिष्ट्य आहेत त्यांची, आणि जर ती धारण आपण केली तर काय पथ्य आपण पाळायला पाहिजेत, कुठल्या गोष्टी पाळायला हव्यात, काय नियम असतात त्यांचं, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. तर चला आपण जाणून घेऊयात. सुरुवात करूयात नीलम हे रत्न. अनु मॅडम, नीलम या रत्नाविषयी आपण जाणून घेतोय. शनीचं रत्न नीलम असं म्हणतात आणि निळ्याच रंगाचं असतं ते. निळ्या रंगाच्या छटा, जितक्या छटा असतात आणि तितक्या त्या सुंदर डोळ्यांनाही बघायला वाटतात. तर मग हे नीलम जे निळ्या रंगाचं रत्न आहे, या रत्नाविषयी आधी माहिती थोडीशी. आपले जे राशीचक्र आहे किंवा आपल्या ग्रहांमध्ये शनी ग्रहाचं आपण खूप नाव ऐकतो की शनी ग्रह असं आहे तसं आहे. त्याच्या जे प्रभावात येतो तो रत्न जे आहे तो नीलम रत्न. ठीक आहे. ज्याच्यात शनी ग्रहाची पूर्ण दिव्य शक्ती समवलेली आहे आणि हा रत्न निळ्या कलरपासून आकाशी कलरमध्ये वेगवेगळे तिचे डार्क टू फेंट कलरमध्ये उपलब्ध होतो. निळ्या रंगाच्या सगळ्या छटा त्याच्यात आहेत. आणि ह्याची जी हार्डनेस आहे ती हार्डनेस पण 9 आहे. 9 हार्डनेसमध्ये हे उपलब्ध होतो. हा रत्न ज्याला आपण नीलम म्हणतो, कोणी नीलिया म्हणतात, किंवा आपण ह्याला ब्लू सफायर म्हणून ओळखलं जातं. हा सफायर फॅमिलीतलाच आहे, ज्याच्यामध्ये अल्युमिनियम, कॅल्शियम ह्याचा भरभरून साठा आहे. त्याच्यामुळे ह्याचा कलर आपल्या डोळ्यांना, ह्याचा रंग जे आहे तो थंडावा देणारा असतो. त्याचबरोबर हा रत्न जे आहे तो आपल्या भारतामध्ये काश्मीरमध्ये खूप सुंदर आणि सर्वात महागडे नीलम आपल्याला त्या खणीतून उपलब्ध होतात. अच्छा, म्हणजे काश्मीरमधनं जे नीलम मिळतात ते आपण पूर्ण सगळ्या आणि जगामध्ये सर्वात महाग नीलम म्हणजे काश्मीरी नीलम, जे देश बोलतो ना सगळे जगभर प्रसिद्ध आहेत. दुसऱ्या नंबरवर जे येतात ते सिलोनी नीलम श्रीलंकातनं उपलब्ध होतात. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियामध्ये काही नीलम येतात जे नॅचरल आणि सुंदर असतात, पण तितके क्लिअर नसतात, पण नॅचरल आणि सुंदर. आणि नंतर येतो तो आफ्रिका, काही बर्मामध्ये उपलब्ध होतात, पण सर्वात उत्तम नीलम आपले भारतामध्ये काश्मीरमध्ये मिळणार आहे. अच्छा, आता नीलम हे रत्न आपण म्हणूया काही, आता तुम्ही म्हणाल की जसं प्रवाळ हे जैविक रत्न आहे, जीवरत्न आहे, तसं नीलमच्या बाबतीत काय म्हणतात? नीलम रत्न जे आहे तो खनिज रत्न आहे. अच्छा, आपल्याला तो खनिजातनं प्राप्त होतो. त्याचमुळे ह्याची हार्डनेस ही जास्त आहे. म्हणजे ह्याचं वय जसं बोलतो आपण की तुम्ही 7 वर्ष ह्याला काहीही होऊ शकत नाही. हा दूषित झाला तरच चेंज करायचं. दूषित म्हणजे काय, चुकून कुठेतरी वारलेल्या ठिकाणी ते घातले तर. आणि हा रत्नावर शनिदेवाचा खूप मोठा म्हणजे एक आशीर्वाद आहे. जे काही शनी रिलेटेड त्रास आहेत, शनिदेवाचे आपल्या कुंडलीमध्ये जे कमतरता आहेत किंवा त्याची ताकद आपल्याला घ्यायची आहे, त्याच्यासाठी हा रत्न धारण केला जातो. आता त्याचबरोबर हा रत्न जे आहे, जसं आपण बोलतो शनिदेव म्हटले की सगळे घाबरून जातात, अतिशय कडक असा देव आहे का, हा न्यायप्रिय देव आहे. हा माणसाला शिकवतो की कसं जगायला पाहिजे.
एका मार्गावर कसं राहायला पाहिजे. कुठल्याही गोष्टी तुम्ही मनात ठरवता तर ह्या पूर्ण करण्यासाठी किती चिकाटी लागते. शॉर्टकट ह्याला आवडत नाही. त्याच्यामुळे शनिदेवाचा जेव्हा रत्न वापरतो तर रत्न ते धारण केल्यावर जसं तुम्ही काम करताय, ज्या ताकदीनं काम करताय, जे इमानदारीनं काम करताय, त्याचे फळही तुम्हाला मिळतात. अच्छा. शनिदेव जेव्हा प्रसन्न होतात तर एका दिवसामध्ये ते राजा करतात किंवा लंकही करतात. लंकही करतात. म्हणजे एका दिवसामध्ये नशीब बदलण्यासाठीही कुणी घाई गडबडीनं हा रत्न धारण करायला जातो. पण हा रत्न धारण करताना आपली कुंडलीचा अभ्यास करणे हे खूप गरजेचे आहे. अगदी अगदी. त्याचबरोबर ह्या रत्नाची जे राशी आपण बोलतो ती मकर राशी, ज्याचा स्वामी शनी आहे, आणि त्याचबरोबर कुंभ राशी, त्याचाही राशीचा स्वामी जे आहे तो शनिदेव आहे. हे सोडून आपले 3 नक्षत्र आहेत. जसं 8वां नक्षत्र आपला पुष्य नक्षत्र, जे खूप शुभ नक्षत्र मानला गेलाय, ह्याचाही स्वामी शनिदेव आहेत. दुसरा आला 17वां नक्षत्र अनुराधा नक्षत्र, ज्यालाही आपण जे बोलतो की खूप विचारिक असतात, आध्यात्मिक असतात आणि खूप चिकाटीनं काम करणारे असतात. ह्याचाही स्वामी जे आहे तो शनिदेव आहे. अच्छा. त्याच्यासाठीही नीलम वापरू शकतो. आणि दुसरा आला उत्तर भाद्रपद नक्षत्र, तिसरा जे आपला 26वां नक्षत्र आहे, 26 नक्षत्र, 26वा, आणि त्याचाही स्वामी शनिदेव आहे. अच्छा अच्छा. हे 3 नक्षत्रांवर शनिदेवाचा खूप मोठा आशीर्वाद असतो. आणि त्याचबरोबर आणि ह्या 3ही नक्षत्राचं जे आहे तो तुम्ही बोलू काय मी नक्षत्र स्वामी जसं शनिदेव बोलले, आणि हे देवगणामध्ये मोडतात. अच्छा. म्हणजे हेही याचं एक फार मोठं वैशिष्ट्य आहे. हां, त्याचबरोबर मकर राशीचे व्यक्ती आणि कुंभ राशीचे व्यक्ती नीलम रत्न धारण करणे हे खूप शुभ मानलं जातं. अच्छा. आणि त्याच्याच बरोबर आली आपले शनीचे 7.5. 7.5मध्ये काही राशींना खूप त्रास होत असतं, त्याच्यासाठीही त्यांनी नीलम वापरू शकतात. फक्त काय की आपले कुंडली किंवा हस्तरेखा किंवा न्यूमरॉलॉजी अनुसार तुम्ही अभ्यास करून. त्याचबरोबर शनिदेव प्रत्येक राशीमध्ये 2.5 वर्ष विराजमान असतात. त्याचाही अभ्यास करून तुम्ही त्या पिरियडमध्ये शनीचा रत्न नीलम धारण करू शकता. अच्छा. आता नीलम धारण करण्याचे आपण फायदे बघूया. काय फायदे आहेत याचे? आता नीलम तुम्ही धारण केले की जे लोक व्यवसाय करतात किंवा जॉब करतात, ह्या लोकांना प्रमोशन किंवा खूप सतत त्रास होत असतो, अडचणी खूप येतात पैशांच्या बाबतीत, कुठे पैसा जंक होतो, त्याच्यासाठी तर खूप उपयोग आहे. त्याचबरोबर जे काही कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये आहेत किंवा कोर्ट कचेरीमध्ये वकील किंवा जज आहेत, ह्या लोकांनी पण नीलम रत्न धारण केले की याचा खूप मोठा फायदा होतो. सिमेंटचा व्यवसाय करणारे, दगडचा व्यवसाय करणारे, लोखंडी स्क्रॅपचा व्यवसाय करणारे, बांधकाम क्षेत्रातले असं म्हणता येईल. हां, हार्डवेअर, ह्या लोकांना किंवा रस्ते बांधकाम, या सगळ्या क्षेत्रामध्ये नीलम हा उत्तम पद्धतीनं काम करतो. काही शनीच्या प्रभावावर येणारे राशी असतात किंवा ह्यांच्या कुंडलीमध्ये कुठेतरी शनीचा वैशिष्ट्य स्थान असतो, ज्याच्यामुळे ह्यांना त्या क्षेत्रामध्ये जास्त आवड असते. नीलम जेव्हा आपण धारण करतो तेव्हा ती धारण करण्याची आपली योग्य पद्धत काय आहे, किंवा काही विशिष्ट पूजा विधी किंवा पुरोहितांच्या सानिध्यामध्ये किंवा पौरोहित्याची मदत त्यात घ्यावी का जेव्हा आपण नीलम धारण करतो तेव्हा? नीलम जेव्हा तुम्ही धारण करताय तर नीलम धारण करण्यासाठी जे शुभ वार आहे तो शनिवार आहे. आणि नीलम पंचधातूत किंवा चांदीमध्ये मिनिमम 3 कॅरेटपासून, पुरुषांनी 3 कॅरेटपासून तुम्ही जितकं तुम्हाला गरज आहे तिथपर्यंत तुम्ही वापरू शकता. आणि लेडीजनी जे आहे, जे स्त्री आहे, त्यांनी 1.5 कॅरेटच्या वरचा नीलम असावं मिनिमम. शनिवारी सकाळी सूर्योदयानंतर 6 किंवा 6:30 ते 8च्या दरम्यान पूजा करून कच्च्या दुधाचा अभिषेक करा किंवा गंगाजलचा अभिषेक करून शनीचा मंत्र जप करून तुम्ही नीलम रत्न धारण करू शकता.
अच्छा, नीलम रत्न जेव्हा आपण धारण करतो तेव्हा त्याचे शुभ परिणाम कशा प्रकारे दिसायला सुरुवात? धारण केल्याबरोबर एक तर आहे, हा रत्न जेव्हा तुम्ही धारण करताय तर तुम्हाला समाधान आणि मानसिक त्रास कमी व्हायला लागतं. मानसिक आपली जी विचार करण्याची जी पद्धत आहे ती चेंज होते, म्हणजे विवेकीपणा त्यात जास्त जास्त येतं. आणि दुसरं जे आहे, आपल्याला हलकं फुलकं जाणवतं की कुठलाही आपल्याला मोठा संकट जरी आला तर ते पेलण्याची ताकद त्याच्यात वाढते. त्याचबरोबर ग्रहांमध्ये एक प्रकारचं बोलतो ना आपण की एक प्रकारचं खुशागरपण, एक प्रकारचे जे असते स्माईल, चेहऱ्यावर जे तेज आहे ते वाढतो. अच्छा, म्हणजे तुमची प्रभा पण वाढते, प्रभाव वाढतं. त्याच्यात अंतर जे शक्ती आहे, एक बोलतो आतनं जी ऊर्जा जी आहे ती वाढते. आणि ज्यांना ते सूट होत नाही किंवा जे धारण केल्यावर ज्याचे नुकसान होतात त्याचा उलट होतो. म्हणजे ज्यांनी ते धारण केले आणि त्याला ते चालणार नाही, त्या लोकांचं डोकं सतत जड राहणार. अच्छा, चुकीचे निर्णय घेणार, ॲक्सिडेंट होण्याचे प्रमाण वाढतात. काही लोकांचे तर नीलम रत्नामुळे जीव पण जाण्याचा होतो. म्हणून म्हणजे इतकं प्रभावी आहे. म्हणून म्हणतो, जेव्हा दुसरे रत्नांना जेव्हा धारण केल्यावर थोडा वेळ लागतो, 11 दिवस किंवा 7 दिवस किंवा 5 दिवस, हा रत्न धारण केल्या 24 तासात इफेक्ट दाखवायला चालू होतो. काही वेळेस हा रत्न धारण केले आणि त्याला चालत नसेल तर शनिदेव तिला कुठल्या मार्गावर घेऊन जाईल तेही बोलू शकत नाही. अच्छा. आणि जेव्हा हा रत्न धारण करताय तर तुमच्या धार्मिकता पण वाढते. तुम्ही कुणाचं वाईट करून जर हा रत्न घालून त्याचा प्रभाव छान पैसा तेन कमवण्यासाठी किंवा हौसेला की मला मोठाच व्यायचे म्हणून वापरला तर हा खूप चुकीचा आहे. अच्छा, म्हणजे एक अनु मॅडम इथे मला सांगायचं की रत्नांचे त्यांचे वेगवेगळे फायदे असतात, ही गोष्ट तितकीच खरी आहे. पण त्या रत्नांसोबतच तुमची कर्म पण फार चांगली असायला हवीत असं म्हणूया आपण. बिलकुल. का म्हणजे तुमच्या कुंडलीमध्ये जिथं जिथं तुमचे ग्रह आहेत तसे तसे तुमचे कर्म असतात. हे कर्मच आहे, हे ग्रहच आहे जे तुम्हाला ते काम करायला लावतात. माणूस जन्मापासून कधीही वाईट नसतं. त्याचे ग्रहमानच असे मांडलेले असतात आणि ज्याच्यामुळे त्याची वाईट शक्ती, काही वेळेस काय होतं की आपण राहूच्या प्रभावाखाली येतो, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये एक प्रकारचं की हवंसं प्रत्येक गोष्ट मलाच पाहिजे ही वृत्ती वाढते. आणि काही गुरुच्या प्रभावाखाली अडतं ज्याच्यामुळे त्याला दान भावी स्वभाव वाढतो. तसं नीलमचा प्रभाव आलं तर कष्टाची, त्याच्यात कष्टाची तयारी जास्त होते की ते कुठेही खऱ्या ह्याच्यानं कष्ट करणार आणि मोठं होणार. अच्छा, अनु मॅडम मला एक सांगा की नीलम तुम्ही म्हणालात की चांदी या धातूबरोबर जास्त त्याची जोडी जमते आपण असं म्हणूया, पण चांदी व्यतिरिक्त सोन्यात सुद्धा धारण करू शकतो का? एखाद्या वेळेस तुम्ही चांदी किंवा पंचधातूमध्ये वापरलं आणि तुम्हाला सूट झाला बऱ्यापैकी आणि त्या राशींना जर सोनं पण चालत असेल तर त्यांनी त्याच्यात जळवून तो रत्न धारण करू शकता. अच्छा, आता याच्या तुम्ही म्हणालात की कॅरेटमध्ये याचं प्रमाण आहे की त्याचं मापक ते आहे, तर एखादं आता नीलम हे जे रत्न आहे त्याचं किती कॅरेट चा नीलम रत्न हा प्युअरेस्ट असतो किंवा शुद्ध रत्न आपण मानू शकतो? नॅचरल रत्न हा तुम्ही कितीही मोठा घेऊ शकता, अवेलेबल तर होतातच. आता आमच्याकडे जे आहेत, कुणी 20 कॅरेट मागतो, कुणी 15 कॅरेट मागतो, त्याला म्हणजे तो कायम वापरत आलेला आहे, तसं तसं तो वर्षानुवर्ष वाढवत जातो, प्युरिटी मिळून जाते. फक्त ते सर्टिफाईड असावं. पण दूषित नीलम हा कधीच वापरू नये. अच्छा, त्याच्यामुळे ज्या माणसाला म्हणजे जरा काही सांगाल का? काही लोक वापरलेले नीलम वापरतात, म्हणजे फॅमिलीमधनं आलेला आहे म्हणून तो त्याचे दोष त्यांनी ऑब्झर्व केलेला असतो आणि तो रत्न तुम्ही वापरला की तुम्हाला त्याचा परिणाम होतो. किंवा दुसऱ्यांचा, आपले फॅमिलीमधला आहे, माझे वडील वापरत होते हे म्हणून तुम्ही ते रत्न वापरू शकत नाही. अच्छा अच्छा, ठीक आहे. आणि का म्हणून की रत्नांचे हे आपल्या आरोग्यावरही परिणाम होत असतात. नक्कीच हेच मला विचारायचं की आरोग्यावर, म्हणजे भले मग ते मानसिक आरोग्य असो किंवा शारीरिक आरोग्य असो, कसा परिणाम करतं नीलम रत्न?
नीलम रत्न तुम्हाला पित्त, वात आणि सांधेदुखी ज्यांना होतात त्याच्यावर खूप बरं होतं ते. रत्न धारण केल्यामुळे त्याचा जास्त फायदा होतोय. आणि दुसरं म्हणजे जे कोणी खूप लांब म्हणजे लहानपणापासून जे आजारामध्ये घेरलेले आहेत, ज्यांच्या आजाराचा निदान लागत नाही, त्या लोकांनी नीलम रत्न जर सल्ला घेऊन वापरला तर त्याचा फायदा खूप छान होतो. अच्छा, नीलम रत्न कोणी धारण करू नये? शक्यतो नीलम रत्न जे आहे ते मेष राशीचे व्यक्ती आणि वृश्चिक राशी, सिंह राशी, अच्छा, ह्या लोकांनी जर कोणी त्यांना नीलम रत्न धारण करा आणि धनु राशीचे बोलले तर तुम्ही ज्योतिषशास्त्राचा सल्ला घ्या, तुमची कुंडलीचा अभ्यास करा, मग शनी जर शुभ स्थितीत असेल तर धारण करा. त्याचबरोबर कुंडलीमध्ये 6व्या घरामध्ये जे आपण आजाराचा पण घर म्हणतो आणि 8वें स्थान जे मृत्यूचा घर आहे आणि वायूमध्ये 12वा घर, ह्याच्यामध्ये जर शनिदेव आहेत तर नीलम रत्न धारण करू नये. अच्छा, ज्योतिषशास्त्र आणि रत्नशास्त्रामध्ये प्रत्येक व्यक्तीची ग्रहकुंडली तुम्ही अभ्यासता. तुमच्या अभ्यास केंद्रात पण नवग्रह अभ्यास केंद्रात पण तुम्ही ते अभ्यासता कुंडली आणि त्या जातकाचा सगळं अभ्यास करून त्या कुंडलीवर किंवा त्या कुंडलीच्या स्थितीवर, त्या जातकाच्या स्थितीवर किती कॅरेटचा किंवा किती वजनाचा द्यायचा हेही अवलंबून असतं. हो, आता जसं माझ्याकडे जे यंग मुलं आहेत ते येतात आणि त्यांच्या कुंडलीमध्ये जेव्हा मी बघतो की ग्रहांचा, आता एज्युकेशन घ्यायला लागले, एज्युकेशनमध्ये इंजिनिअरिंगचे स्टुडंट आहेत, इंजिनिअरिंगचे स्टुडंटनी नीलम धारण केले की चालतं. त्यांना आम्ही 5 कॅरेट अबाव तुम्ही धारण करा, का त्यांना ताकदीची जास्त गरज आहे. त्याचबरोबर व्यावसायिक लोकांना त्यांनीही 5 कॅरेट, 5.25 कॅरेटच्या वरचं नीलम धारण करू शकतात. खरा नीलम किंवा खोटा नीलम, आता तुम्ही म्हणलात की भारतात काश्मीरमध्ये जे नीलम मिळतात ते अगदी शुद्ध असतात आणि उच्च प्रतीचे आहेत. तर नीलम हा अत्यंत तो उच्च प्रतीचं रत्न आहे, हे कसं ओळखायचं? आता पहिला ओळखण्याची त्याची पद्धत जी आहे, नीलम रत्न तुम्ही सूर्यकिरणापासून धरला तर ह्याच्यामध्ये तो निळ्या कलरचा आहे, पण ह्याचे जे रेज येतात तो पिवळ्या कलरचे दिसणार. तो रत्न ओरिजिनल नीलम. अच्छा, त्याचा तुम्ही येलो लाईटमध्ये पण ही प्रयोग करू शकताय किंवा ब्लू लाईटमध्ये पण प्रयोग करू शकता. म्हणजे तुम्ही कुठली लाईट मारा, अल्ट्रा लाईटमध्ये तुम्ही जर धरला तर तुम्हाला लक्षात येईल की त्याच्यातनं जे येणारे रेज आहेत तो पिवळे आहे. ह्याचं जे कठीणता आहे ती 9 आहे. त्याच्यामुळे हा हिऱ्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर येतो, जे 9 ते 10 मध्ये बसतं, म्हणून ते टिकायला जास्त छान आहे. अच्छा अच्छा. आणखी अनु मॅडम की रत्न झिजतात आणि खरं तर झिजणं ही पण त्या रत्नांची एक प्रकारे ऑथेंटिक असण्याची किंवा खरी असण्याची निशाणी आहे असं मी ऐकलं होतं. हे खरं आहे का? आणि नीलमच्या बाबतीत काय सांगायचं? खनिज रत्न जे काही आहेत, पुष्कराज असो, माणिक असो, नीलम असो, हे झिजत नाही. अच्छा. ह्याला खरे पडत नाही. हे घासले, प्लास्टिक घासलं जातं, रत्न नाही. जे जलरत्न आहेत जसं पोळा आणि मोती ते झिजतात, का त्याच्यामध्ये आपलं जे आहे ज्याला आपण म्हणतो चुना, जे नैसर्गिक ते आहे, त्याच्यामुळे तो काय होतो की कमी होत जातं. अच्छा. नीलम जेव्हा आपण खरेदी करायला जातो तेव्हा काळजी काय घ्यावी? तुम्ही नॅचरल नीलम घ्या, सिंथेटिक किंवा त्याच्यावर जे बोलतोय ना आपण लेझर ट्रीटमेंट केलेला नीलम वापरू नका, ग्लास फिल नीलम वापरू नका. त्याचप्रमाणे नीलममध्ये ब्लॅक कलरचे छटे असेल किंवा रेड कलरचे लाईन्स असेल किंवा खूप काळे काळे धब्बे असेल किंवा एक प्रकारचा आत एक धूळ प्रकारचा राऊंड जे तयार झालेला असतो जाळी ती असेल तर तो नीलम शक्यतो धारण करणं अवॉइड करा. त्याच्या जागी तुम्ही त्याचा उपरत्न धारण करा, ज्याला आपण ॲमेथिस्ट म्हणतो. ठीक आहे, घेणं शक्य का, म्हणजे हा रत्न थोडा महाग असतो. जर नीलमचा आपण उपरत्न जर धारण केलं तर तेही तितकंच प्रभावी असू शकतं. आता ह्याचे जे उपरत्न आहेत जसं की लॅपिस लोझी आहे,
किंवा ॲमेथिस्ट आहे जे नीलमच्या जागी आपण धारण करू शकता. सबस्टिट्यूट जे आहे तो 30% फायदा देतात. आता ॲमेथिस्ट ज्यांना मानसिक त्रास खूप होत आहे किंवा ते शनीचा औरा किंवा त्याला न्यूट्रल ठेवण्यासाठी शनीच्या दशामध्ये किंवा 7.5मध्ये ते धारण करू शकतात. नवग्रह रत्न केंद्रामध्ये ज्या काही रत्न मिळतात तर त्याविषयी मला जाणून घ्यायला आवडेल की नीलम तुम्ही कशा प्रकारे त्याची सगळी प्युरिटी तपासता आणि तुम्ही कुठनं ते सोर्स करता? आम्ही गव्हर्मेंट जे लॅब आहेत त्या लॅबचे सर्टिफाईड नीलम देतो. आणि मी शक्यतो सिलोनी नीलममध्ये जास्त काम करते, जे श्रीलंकाचे नीलम. अच्छा. का आता काय झाले, काश्मीरी नीलम तुम्ही घेतला तरी पण त्याची गॅरंटी कमी आहे की तर फसवणूक खूप होते. काश्मीरीच्या नावाखाली बर्माचे नीलम दिले जातात. अच्छा. ते खूप रेअर आहेत, जास्ती उपलब्ध नाही आहे. त्याचबरोबर सिलॉनचे नीलम आहे ते क्लिअर आहेत, सुंदर कलरचे आहेत, त्याच्यामुळे सिलोनी. आणि त्याच्यानंतर दुसरं जे प्राईजला आपल्या अफोर्डेबल आहे तो ऑस्ट्रेलियन नीलम. अच्छा. जे नॅचरल आहे आणि सुंदर आहे. अच्छा. अच्छा. हे तुम्ही धारण करू शकता. नक्की सर, आपण पाहिलं की आज आपण नीलम या रत्नाविषयी जाणून घेतलं. शनीचं रत्न नीलम आणि तितकंच प्रभावी आणि तितकंच सुंदर अशा निळ्या रंगाचं हे रत्न नीलम. आणि अनु मोतीवाला मॅडम यांनी खूप सुंदर माहिती दिली खरं तर नीलमविषयी. मॅडम, तुम्ही इथे स्टुडिओमध्ये आलात त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. धन्यवाद. आणि तुम्हाला जर अशाच रत्नांविषयी जाणून घ्यायचं असेल किंवा तुमच्यासाठी कुठलं रत्न हे योग्य आहे हे जाणून घ्यायचं असेल आणि खरी ऑथेंटिक रत्न मिळवायची असतील तर तुम्ही अनु मोतीवाला भोसले यांना संपर्क साधू शकता. आणि नवग्रह रत्न केंद्राच्या सगळ्या डिटेल्स आम्ही सध्या पुढारी न्यूजच्या स्क्रीनवर दिलेल्या आहेत, त्याच्यामुळे तुम्ही या सगळ्या नोंदी टिपून घ्या. त्यांचा संपर्क क्रमांक दिलेला आहे. मॅडमची अपॉइंटमेंट घ्या आणि नक्कीच रत्नांविषयी अनु मॅडम तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करतील आणि तुमचं जीवन अधिक सुखकर कसं रत्नाद्वारे करता येईल याविषयी सुद्धा त्या उत्तम मार्गदर्शन करतील. यानंतर या एपिसोडमध्ये इथेच थांबतोय. नमस्कार.